नमस्कार मंडळी मित्रांनो, मी तुमचा लाडका सौरभ. तर मित्रांनो, घरातले संडे होता म्हणून थोडे बाहेर गेले होते. मी, माझा भाऊ आणि 2 बहिणीच होत्या. त्यामुळे मी एक रेसिपी बनवायचा ट्राय करत होतो. तर चला बघूया. हा मित्रांनो, राईस आहे तो फोडून घेतला होता. बघा एकदम मस्तपैकी. त्याच्यानंतर 2 घेतले होते शिमला मिरची, त्याच्यानंतर 2 टॅमॅटो घेतले होते, 3 कांदे घेतले होते, 2 अंडी घेतली होती, बीटचा एक छोटा तुकडा घेतला होता, 2 मिरच्या घेतल्या होत्या. हे सगळं बारीक करूया. फायनली सगळं बारीक झालंय. कांदा घेतला, मिरची घेतली, टॅमॅटो घेतले, शिमला मिरची, बीट आणि 2 अंडी. मला असं वाटलं अंडे थोडे कमी होतील म्हणून अजून 2 अंडी घेतली. त्याच्यानंतर शेजवानचा फ्राईड राईस मसाला घेतला आणि त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतली. तर फायनली पॅन ठेवला. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्याच्यानंतर आपला कांदा चिरून घेतलेला होता. कांदा टाकला सर्वप्रथम. त्याच्यानंतर आपली मिरची पण टाकली आणि थोडं हे आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊ. त्यानंतर लगेच आलं लसूणची पेस्ट टाकली आणि आपल्याला लगेच टॅमॅटो घेतला होता. त्याच्यानंतर शिमला मिरची, त्याच्यानंतर बीट घेतलं. तर सुंदर आता हे परतून घेऊया. मस्तपैकी लालसर रंग आला. थोड्याला ढाकून ठेवूया तोपर्यंत ते नरम होईल. सगळे अंडे घेऊया फोडून. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मित्रांनो. आणि नंतर आपण शेजवानचा फ्राईड राईस मसाला होता तो टाकला. त्यानंतर हळद टाकली, मसाला टाकला, थोडंसं धना पावडर टाकले, आपले घरगुती मसाला टाकले त्यामध्ये. आणि अंडं जे घेतलेलं होतं फोडून ते पण सगळं टाकलं. तर सगळं अंडा आणि मसाला एकजीव करूया. आणि त्याच्यानंतर आपण राईस टाकूया. राईस टाकून घेऊया आणि मस्तपैकी त्याला सुंदर असं सगळं मिक्स करूया. राईसला पण असा लालसर रंग आला पाहिजे. फायनली आता ह्याला आपण थोडा वेळ ढाकून ठेवूया, कारण थोडं शिजलं पाहिजे आणि चांगली टेस्ट आली पाहिजे. तर मित्रांनो, 5च मिनिटात रेडी होईल. फायनली आपलं फ्राईड राईस रेडी झालं. तर चला आता खाऊया. वाव, काय सुंदर राईस होता मित्रांनो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो आणि लाईक करा. बाय.